तो गांव में कैसा Kerala, this is considered to be a village. So ओके It is actually part of our village is a gram panchayat, right? yeah. ओके So gram panchayat आहे पण डेव्हलप्ड आहे. डेव्हलप्ड आहे राईट. तुम्ही बघू शकता की कसं आहे ग्रामपंचायत. त्या पण ग्रामपंचायतीमध्ये मॉल आहे तर पंचायत सिरीज बघितली. Good morning guys. Hello guys, good morning. Welcome back to the channel. Welcome back to another new video. So yes, तुम्हाला कसं वाटतं आमचं केरला सिरीज, केरला व्लॉग्स? लास्ट दोन ब्लॉग तुम्हाला कसे वाटले? माझा आवाज बसलाय थोडंसं. सो तुम्ही जर लास्ट दोन ब्लॉग्स बघितले नसाल तर नक्की जाऊन बघा, लाईक करा, कमेंट करा, कमेंट मध्ये सांगा आम्हाला तुम्हाला कसं सिरीज वाटतंय. आणि येस सो आणि आज आम्ही आता रेडी आहोत सकाळी. आता आम्ही नाश्ता करून निघताय. आम्ही चाललो आज माझ्या आत्याकडे, विच इज ॲट कोची. सो इट इज लाईक मुंबई पुणे सारखं, म्हणजे आता आम्ही मुंबईहून पुण्याला चाललो तेवढं डिस्टन्सला आहे. तर ते आम्ही तिकडे प्रवासांचं ते ब्लॉग करू जेवढं पॉसिबल आहे तेवढं. कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये आता कधी कधी होतं करायला, कधी नाही होत करायला. सो जसं जमेल तसं आम्ही शूट करायला ट्राय करू आणि पुढे जातो ते पण शूट करू. आणि येस इकडे पाऊस पण आहे, थोडं पडतो, जास्त पाऊस नाही. रात्री पडत होता पाऊस, आता थोडंसं थांबलंय. येस नसेल तर चांगलं आज. आता आम्ही रेडी झालोय, जाऊया ब्रेकफास्ट करूया आणि थोड्याच वेळात निघूया. आणि पुढे अजून काय डिसाईड नाही केलं की कसं कुठे काय प्लॅन आहे. सो जस्ट गो विथ द फ्लो, लेट्स सी की कसं असेल. सो स्टे ट्यून गाइस, हा ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. आणि चलो मिळते हैं थोड़ी देर ब्रेक के बाद. टाटा. सो आता आम्ही निघालोय जायला, जस्ट वेटिंग फॉर द कॅब. अजून कॅब आली नाहीये. 10 मिनट हो गया, वेट कर रहे हैं. इसको एक्चुअली जगह नहीं मिल रहा है, जस्ट वेटिंग. फाइनली कैब आ गया. सो गाइस आता आपण फायनली पोहोचलोय अंजूच्या आत्याच्या घरी. सो हे घर आहे. सर्वात मोठं चर्च आहे, राईट? सो माझं आत्याचं घर आहे. ह्याच्या मागेच हिच्या आत्याचं घर आहे. सो आम्ही जस्ट इथे जस्ट शूट करायला आलोय. वी विल नॉट गो इनसाइड, बट बाहेरूनच आम्ही शूट करू. आणि इकडे मोठमोठे चर्च म्हणजे खूप चांगले आहेत आणि असे चर्च खूप मोठे आहेत, जसं युजली आपल्या मुंबईमध्ये बघायला मिळत नाही. इथे असं खूप मोठं एरिया आहे इकडे. आणि मागेच इथे मेट्रो आहे. सो हा मेट्रोचा ब्रिज जातो इथून. यू कॅन से. आम्ही जेव्हा छोटे होते तेव्हा हे कन्स्ट्रक्ट होत होते, तेव्हा पण आम्ही आले होते सगळे कझिन्स. ओके. आणि तेव्हा हे प्रॉपर मागचं ते फेन्स नव्हतं, म्हणजे लिटरली मागे काय म्हणतात आमचं बॅक साइड ऑफ घर ह्यांचं हे लागून आहे त्याचं चर्च. आता आपल्याला जायचंय. मस्त दिसतंय, मागून पण छान दिसतंय. सो यस गाइस, सो अपना अभी ये जो था चर्च वो देख के हुआ. हम लोग तो अंदर नहीं गए, बट बाहर से ही देखा. बट अच्छा था, मस्त एकदम मेंटेन अच्छा किया. और अभी और क्या देखना बाकी है यहाँ पे, कुछ देख सकते हैं. गणपती मंदिर पण आहे इकडे घराजवळ, बट बंद आहे. दुपारचा बंद होता. दुपारचा बंद होता. पूजा
वेळी चालू आहे. एक्चुअली ये यहाँ पे कैसा है, टाइमिंग का थोड़ा स्ट्रिक है. मतलब सुबह कितने बजे चालू होता है? सकाळचं पूजा झाल्यानंतर आय थिंक 11:30 तलक बंद होता रेगा. म्हणजे ते देवाला जेवण घेऊन ते झोपायचं त्या टाइम असतं. आणि मग त्यानंतर इव्हनिंग पूजा संध्या पूजा के टाइम पे फिर ओपन होता है गेस. ओके. टाइमिंग्स आहे त्या प्रकारेच असतो. तो यहाँ पे टाइमिंग रहता है तो वो फॉलो करते हैं. तो अभी मंदिर बंद रहेगा, शाम के टाइम पे वो ओपन होगा. अगर टाइम मिला तो हम लोग जाके शूट करेंगे. लेट्स सी कैसा होता है. सो अभी बाहर आए, थोड़ा देखते हैं. पुणे इकडे ह्युमिड आहे एवढं. ह्यूमिड है, ह्यूमिड बहुत ज्यादा है यहाँ पे एक्चुअली. डोक्यात असं लागते ऊन. चलो गाइस. हा एक फेमस आहे हेडपल्ली पॅलेस गणपती टेम्पल. गणपतीचं मंदिर आहे हे. ॲक्च्युली पॅलेस म्हणजे काय रे, राजघराणा त्यांच्याच फॅमिली हे अजून हे करतात, म्हणजे ते लोकांचं चालवणं आहे इकडे. दिस इज व्हेरी फेमस. इकडे खूप मोठे सेलिब्रिटीज पण येतात आणि हे बंद आहे सध्या. दुपारच्या वेळी बंद असेल, इव्हनिंग आज आणि ओपनिंग आज तसं फिक्स असतं. पण खूप मान आहे म्हणजे हा देवाचा तिकडे. जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा हा मंदिरात येतोच. लास्ट टाइम आम्ही आलो होतो केरळला तेव्हा पण आम्ही गेलो होतो, पण डेफिनेटली तेव्हा तर आपलं ब्लॉगचं काय नव्हतं, तर शूट वगैरे तर काय नव्हतं केलं. भारी हा पण मंदिर, पण आता बंद आहे. सो गाइस आता आम्ही मंदिर जवळ आलोय, तर यू कॅन सी लॉक आहे. मंदिर दिसणार नाही आपल्याला, हे जस्ट त्यांचं बनवतात प्रसाद किंवा त्यांचं ते अर्चना, आपल्याला ते काय पूजा करायची त्यांच्यासाठी. हे बॅक साईडनी आहे मंदिर, हे पार्किंग आहे. तर आता हे बंद आहे, तुम्ही टाइम क्लिअरली बघू शकता. 5:30 साठून 10:30 बंद होतो. आपल्याकडे तर मुंबईत चालू असतो, इकडे नाही. 5 PM to 8 PM. व्हेरी स्ट्रिक्ट. तर दिसणार तर नाही आपल्याला. ओके, लेट्स गो. आणि द अदर थिंग इज इकडे पूजासाठी जे देतात ना, म्हणजे आत्याचं सांगते माझी की पूजासाठी ते देतात आपण ते इयरली. आत्ता तुझे देईन ना 1 year 2 years पर्यंतचा डेट बुकड असतो त्यांचा फिक्स्ड. एवढं म्हणजे ते लोक येऊन इकडे हे करतात गणपतीचं ते मानून. ओके. म्हणून ना फिल्म स्टार्स, पॉलिटिशियन्स ते पण त्यांचं काय म्हणतात, फ्रेश स्टार्ट, गुड स्टार्ट मूवी रिलीजच्या आधी पण येऊन इकडे हे करतात. म्हणजे आपल्याकडे कसं सिद्धिविनायक तसं म्हणजे हे नाहीये. दिस इज रॅन बाय थ्रू राजा आणि ते कुटुंब, तसं ते रॉयल फॅमिली बेसिकली. हा. आणि इकडून स्ट्रेट गेल्यानंतर हे लेन ऑफ फुल घरच आहेत. इकडूनच आहे माझ्या आत्याचं. A few moments later. बघा ते आम्ही जे चर्चला आता जाऊन आले ते दिसतंय का, त्याचं बॅक साइड म्हणजे आमचं घर लागून, म्हणजे आत्याचं घर. आता आम्ही पान तोडायला आलोय जेवायला ह्याच्यात. तर आत्या आता हे करतात, प्लेटच काढत होते. मी म्हटलं की प्लेट पेक्षा हेच पाहिजे. केरला आहे तो. हे बघा, तुम्ही हे बघितलं असेल का, हे केळीचं हे फ्लवर असतं आणि त्याची पण भाजी करतात आम्ही. अंजय നമ്മളെ ആൾക്കാരുണ്ട്. നമ്മള് 5 6 8 पाहिजे तर वाकायला. ड्रग असं मध्येच करून तोडायचं, सो रिकवर करायला लिव्ह बेटर राहतं. सो असं आपण कट केलं. आता खतरों के खिलाड़ी, ये मैं कहाँ जा रहा हूँ जंगल में, ये हो गया मुझे निकल के.
ഇനി ഏത് ഇതെന്ന് പറയാവോ മുറിച്ചൊരു മിനിറ്റ്. ഇതിന്റെ ചെടി മേടിച്ചിട്ട് എത്ര രൂപ പറഞ്ഞുട്ടാ. शंखपुष्प हा कृष्ण देवताला म्हणजे एकदम प्रिय आहे. So yes guys, अभी it's lunch time. So ऐसा भी केले के पत्ते में हम लंच करेंगे. हे आहे सांबार राईस, हे काळं, हे पायनॅपल पचडी Okay. आणि हे तोरण, हे कारल्याचं, हे लोणचं, पापड. खीर पण आहे जेवण. खीर पण आहे, ते जेवणानंतर आपण खाऊ. So let's start. A few moments later. So है इधर का लोकल ट्रेन. चलो. अरे इकडे गर्दी कमी होती यार. आम्ही घरी आलोय आणि आता की इव्हनिंग वॉकला चालतोय. हा इव्हनिंग वॉक करतोय आणि थोडं आम्हाला आणि मामासोबत आम्ही पण. सो आता थोड़ा फ्रेश हो, चाय नाश्ता करूँ आणि घर के बाजू में एक नया मॉल ओपन हुआ है. मॉल का नाम कुछ है, कुछ दिया है या कुछ पता है? हाईलाइट. हाँ तो त्रिशूरचा हा मोठा मॉल आहे. हाँ त्रिशूर सिटी में सबसे बड़ा मॉल है. डिस्टन्स पण आहे आमच्यासाठी, पण इकडेच नाव हाँ खूप जवळ आहे म्हणजे. सो हार्डली 10 minutes away from her house. अभी नया है. पण नाही. हाँ 10 minutes. और पहली बार सुन रहा हूँ कि ग्राम पंचायत वाले गांव में एक मॉल है. तो ग्राम पंचायत है ना, महानगर पालिका में म्यूनसिपालिटी में एक्चुअली ये रहता है मॉल और ये सब चीजें. बट लेट्स सी. सो एक्साइटेड हूँ देखने के लिए कैसा मॉल है. देखते हैं थोड़ी देर में जाके. और यस तो अभी जा रहे हैं, थोड़ा इवनिंग वॉक करते हैं और मिलते हैं थोड़ी देर में. So this is as far as it gets with regards to the nightlife in Thrissur. नाइट लाइफ इन त्रिशूर. ओके. आलो पण आपण मॉल घराच्या. यस. ऐसा लगा कि चढ़ के बैठे और आ गए. उतर रहे, चल के आ सकते. तो रिसेंटली अभी ये नया मॉल बना है अंजू के गांव में. गांव में मतलब मेरे घर के गांव तो अभी क्या एकदम बैठे और आ गए डायरेक्ट. तो अभी तो दिस इज वन ऑफ द नहीं, इट्स द बिगेस्ट मॉल इन त्रिशूर नाउ. इट हैज जस्ट न्यूली स्टार्टेड. सो आपल्या घराच्या खूपच जवळ आहे म्हटलं की मग जाऊच आपण. ओके. तर आम्ही चाललोय आता. ह्यावेळी आम्ही खूप नाईट लाईफ एक्सप्लोर करतोय. लास्ट डे ऑल्सो वी वेंट, ते पण आम्ही ऍड करू. ऑल थँक्स टू माय दादा, ही इज टेकिंग अस राउंड. You want to say something? Not at the moment. Not at the moment. Okay. बघूया आता मॉल मध्ये जाऊया आता. Okay. तो अब इसको गांव नहीं घोषित कर सकते ना, अब इसको सिटी घोषित करना पड़ेगा क्योंकि गांव अलग है. यू टेल मी. तू विजिटर तो विजिटर नाही, सॉरी. तुला काय वाटतंय? हाँ गांव तो नहीं है. गांव बेसिकली कैसा रहता है कि थोड़ा सा ऐसा माउंटेन रिवर है, पहाड़ है, ऐसा मतलब लोक म्हणजे आपल्याकडे. बट इट इज अ फुल्ली डेव्हलप्ड. सो इट इज फुल्ली डेव्हलप्ड. सो वी कांट से इट्स अ विलेज. विलेज म्हणजे माझं नेटिव्ह प्लेस. वी कॅन से, वी कांट से इट एज गाव. इट्स माय नेटिव्ह प्लेस बेसिकली. सो बेसिकली लोगों का ऐसा रहता है, गाँव बोलेगा तो ऐसा थोड़ा सा अलग कंसेप्ट रहता है यूजुअली. जहाँ से हम लोग आते हैं तो वहाँ पे वैसे रहता है. सिटी में रहने का अलग और गांव का अलग. तो गांव में कैसा I mean, farming Kerala, है. this is considered to be a village. So Okay. It is actually part of our village is a ग्राम पंचायत, right? yeah. Okay. So ग्राम पंचायत आहे पण डेव्हलप्ड आहे. डेव्हलप्ड आहे राईट. तुम्ही बघू शकता की कसं आहे ग्राम पंचायत. ते आपण ग्रामपंचायतीमध्ये मॉल आहे तर पंचायत सिरीज बघितलं त्याच्यामध्ये कसं आणि हे कसं. ऍक्च्युली अभी पार्किंग आता करते. मॉल मध्ये आपण भेटूया. आता पार्किंग मध्ये आहोत आपण. पार्क करू आणि जाऊ.
fruits and vegetables. Over there you can get the meat, fish, and all those kind of things. This is Yeah. a deli where you can get almost like You may have to talk it a 150 louder. types of achar, pickles, and there is a hot food counter, and then it's like soap, rice, वगैरह वगैरह वगैरह. Oh, can see the dates over there. हे बघ हे Different types of Orange पण dates. डिफरंट टाइप ऑफ ऑरेंजेस हे बघ. Okay. So guys, here we'll get different types of orange. So I'm मॅन्डरिन. seeing first time. हा ऑरेंज हा नेवल हा लेमन इम्पोर्टेड. Grapes, fruit. Orange navel, lemon, imported, apple royal, apple green. तू सगळं नावच दाखवते अरे फ्रुट्स sorry. तरी दाखव. Different types of dates. म्हणजे खजूर आहेत इकडे वेगवेगळे टाईपचे. सो फ्रेश डेट्स पण टाकतो. मी तर बघितलं नाही. व्हॉट इज दिस फ्रेश डेट्स फरहाद. एवढे डिफरंट टाइप ऑफ डेट्स आहे ते पण मला माहित नव्हतं. डिफरंट टाइप ऑफ डेट्स सर सॅम्पलिंग स्ट्रिक्टली नॉट अलाउड. नहीं ट्राई कर सकता. क्यों? नहीं कर सकते. अरे हाँ, वहाँ पे लिखा सब एक एक खाएंगे तो खत्म हो जाएगा ना भाई. मतलब एक्चुअली ये ऐसा हमारे यहाँ पे देखने को नहीं मिलता ऐसा पूरा खजूर का मार्केट. बट यहाँ पे है यूजुअली नॉट हायपर इन. मार्केट ना तसं ते हा. एका लेन मध्ये मी तुम्हाला दाखवते असं वरतून. ह्या साईड मध्ये तर तुम्ही बघू शकतात की फर्स्ट इज फ्रॉम बेकरी आणि त्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजीस आहे. इकडे डेट्स आहे. त्या साईड मध्ये फक्त पूर्ण आपलं ग्रोसरीज तेवाला आहे. सगळेच अंडर वन रूफ. सो आयडियली हे आता कन्व्हिनियंट एवढं झालंय ना So की basically- सगळे इकडेच आहेत. सब इसी मॉल में लुलू के अंदर एक डिफरेंट सेक्शन है फॉर मीट, फिश, चिकन, मटन. हाँ, ऐसा तो अपने यहाँ पे मॉल में मुंबई में किधर भी नहीं है. सॉरी गाइस, नवरात्री चालू आहे तो. सो इकडे सगळं फिश मिळते इकडे. डिफरंट टाइप ऑफ फिश. भेटतोय सुकट, बोंबील. बोंबील सगळंच आहे. आणि इकडे फिश हे चटणी, प्रॉन चटणी, पिकल सब. आणि हे ड्राय फिश ऐसा भी यू कॅन जस्ट रोस्ट इट. बांगडा आहे का? बांगडा खायचं का? I don't know. ही एक मॅकरल बांगडा. मॉल के अंदर ही फिश मार्केट है तो टेंशन ही नहीं है. हॅलो हॅलो, कशा आहेत सगळे? जेवण झालं का करून तुमचं? का तुम्हाला खायला काय पाहिजे का? सांगा मला. Half day. So in the morning when you come here, you'll see cucumbers, tomatoes, and all those kind of things. Towards the lunchtime, they'll change it to these kind of things. सो बेसिकली हे सॅलॅड सेक्शन आहे आणि इकडे तुम्ही स्वतःचे सॅलॅड, मिक्स युअर ओन सॅलॅड म्हणजे आपल्या चॉईस प्रकारे आपण बनवून घेऊ शकतो यांच्याकडे. नॉनव्हेज पण आहे, व्हेज पण आहे, सगळं स्प्राउट्स अँड एव्हरीथिंग. अँड दिस कीप्स चेंजिंग अस माय ब्रदर. ऑल्सो वी हॅव फ्रूट सेक्शन ओव्हर देअर. आणि ह्यानंतर मिक्स ज्यूस Juices. पण आहे. त्याच्यामधून आपण ते चूज करून त्यांचं आपण स्वतः त्यानंतर मिक्स फ्रूट करून घेऊ शकतात. ऑल्सो वी हॅव फ्रूट सेक्शन. स्वतः आपण कलेक्ट करून आपले सिलेक्ट करून आपण ते करू शकतो. इकडे डिफरंट टाइप्स ऑफ जॅम्स पण आहे. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ग्रेप, मँगो, ऑरेंज, एव्हरीथिंग. आणि हे आहे स्पायसी होमस्टाईल मध्ये सॅलड. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप, त्याच्यामध्ये गुवा, पायनॅपल, ॲपल, ऑलिव्ह तेव्हा आहे. आणि हे आय थिंक मीठा टाकलेलं आहे वाटतं. सॉल्टेड.
हे सगळं आय डोंट नो व्हॉट इट इज कॉल. हे ऑलिव्ह आहे रे. ऑलिव्ह. ओके. डिफरंट माहिती आहे. आपण ते पिझ्झा ऑल्सो वी हॅव डिफरंट टाइप्स तेच आपण खाल्लंय मी पण डिफरंट टाइप्स ऑफ अचार. दिस इज समथिंग डिफरंट टाइप्स ऑफ अचार आहे. पायनॅपल, बनाना पिकल विच वी हॅव नेव्हर हर्ड ऑफ, टेंडर मँगो पिकल, अवकाई मँगो पिकल, पुलिंजी पिकल विच इज नथिंग बट टॅमरिन. नॉनव्हेज पिकल्स पण आहे बाय द वे. चिकनचं आहे. चिकन पिकल, मीट पिकल, चिकन पिकल इन ग्रीन पेपर्स. श्रिम्पचं आहे, प्रॉन्सचं आहे, असं डिफरंट. अरे प्रॉन्स चिकन पण आहे हे पिकल. प्रॉन्सचं तर आहे. आपण तिकडे पण बघितलं ना, हे फ्रेश पण भेटणार आणि तिकडे सो आता आलो आम्ही बर्गर किंग मध्ये. भूक लागले म्हणून ऑर्डर दिली आहे. सो आता ऑर्डर प्रिपेअर होत आहे. ओके. लेट्स गो.